नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात मोठी आणि भारताची 2027 ची जनगणना सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज 1 मे 2026 पासून पुढील 15 मे 2026 पर्यंत नागरिकांना स्वतःची स्वगणना म्हणजेच सेल्फ एन्युमरेशन करता येणार आहे. या स्वगणनेसाठी विचारले जाणारे 33 ते 34 प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. याच प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कशी द्यायची आहेत, ही स्वगणना आपल्याला मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती कशी करायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण लॅपटॉप किंवा आपल्या कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेत आहोत. जे ब्राउझर आपल्याकडे असेल ते कोणतंही ब्राउझर आपल्याकडे असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर आपण हे काम मोबाईलवरती करणार असाल तर मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि खाली डेस्कटॉप साइट असा पर्याय निवडून आपल्याला व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते तशी सेम स्क्रीन आपल्याला दिसेल आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून आपण हा स्वगणनेचा फॉर्म पूर्ण करू शकाल. इथे आल्यानंतर आपल्याला इथे गुगलमध्ये sc.census असं टाईप करायचं आहे किंवा याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. त्या लिंकवरून आपण डायरेक्ट जी वेबसाईट आहे sc.census.gov.in या वेबसाईटला इथे जो रिझल्ट येतो या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. सेल्फ इन्फॉर्मेशन नावाच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं सेन्सस ऑफ इंडिया 2027 चं मुख्य पेज आपणासमोर आलेलं दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करण्यासाठी येईल. इथून आपलं राज्य आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. जे काही आपलं राज्य असेल ते राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड अचूक पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या संदर्भात काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 ते 15 ते 20 मिनिटं आपल्याला वेळ लागेल आणि यासाठी महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी ते प्रश्न भरल्यानंतर आपल्याला प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला जो काही आयडी आहे त्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आता कुटुंब प्रमुख म्हणजे अशी व्यक्ती जी घरातील सदस्यांद्वारे प्रमुख म्हणून ओळखली जाते किंवा तो किंवा ती घरातील दैनिक व्यवहार सांभाळण्याच्या मुख्य जबाबदाऱ्या पार पाडते अशा व्यक्तीचं नाव या कुटुंब प्रमुख आपण ज्यांना म्हणतो त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. नावाला आपल्याला क्लिक केल्यानंतर हे जे नाव आहे हे आपल्याला पुन्हा बदलता येणार नाही. एकदा जे नाव टाकलं ते आपलं फायनल होईल. त्यामुळे कुटुंब प्रमुखाचं नाव टाकताना आपण ती काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर खाली त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे. असेल तर टाका आणि नसेल तर नाही टाकला तरी चालेल. असला तर टाकून घ्या कारण त्यावर शेवटी जो एससी आयडी आहे तो आपल्याला त्या ईमेलवर देखील आपल्याला प्राप्त होऊ शकेल. त्यानंतर खालील व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड प्रोसेसला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो क्रमांक आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यावर एक ओटीपी प्राप्त होईल आणि तो ओटीपी याला ओके करायचा आहे आणि आलेला ओटीपी आपल्याला या ठिकाणी अचूक पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्शनचा ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे या लँग्वेजच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपली जी भाषा असेल ती भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओटीपीला व्हेरीफाय केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये स्थानिक तपशील दिलेला आहे. ज्यामध्ये आपल्याला इथे जिल्हा आणि आपल्याला एक पिन कोड निवडायचा आहे. हा पिन कोड निवडल्यानंतर आपल्याला त्या खाली एक गुगल मॅप आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ड्रॉपडाऊन मेनू मधून आपला जिल्हा आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि आपण ज्या पिन कोडवर राहतो तो पिन कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खालील जर इथे गाव, शहर किंवा तिथलं काही लँडमार्क इथे असेल तर तो लँडमार्क आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जे काही लँडमार्क आपल्याला असेल ते लँडमार्क आपल्याला टाकायचं आहे आणि शोधा या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली असा एक
मॅप आपल्याला आलेला दिसेल, जिथे आपल्याला अशा पद्धतीचं आपलं स्थान पिन केल्यानंतर जो लँडमार्क टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे मार्क दिसेल. आपल्याला या ठिकाणी हे जो मॅप दिसतोय याला थोडासा झूम करून घ्यायचा आहे. मोबाईलच्या स्क्रीनद्वारे जर आपण झूम केलं तर आपल्याला अचूक पद्धतीनं झूम होईल, परंतु आपण कॉम्प्युटरवर जर हे झूम करणार असाल तर आपल्याला कंट्रोल आणि आपला स्क्रोल बार दाबायचा आहे आणि त्यामधून आपल्याला आपलं हे झूम ऑप्शन चालू होणार आहे. झूम केल्यानंतर आपल्या बिल्डिंगचं किंवा आपल्या घराचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि थोडासा हा जो येलो डॉट दिसतोय, हा येलो डॉट ज्या ठिकाणी आपण ठेवू त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा लँडमार्क आपल्याला आलेला दिसेल. हे जर बरोबर केलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी खाली स्थानाची पुष्टी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला स्थानाची पुष्टी केल्यानंतर आपल्याला हे जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे थोडक्यात काही माहिती येईल आणि त्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. माहिती बरोबर आहे त्यामुळे याला होय करूयात. होय केल्यानंतर आपल्याला आपले ज्यासाठी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची सुरुवात इथून पुढे सुरुवात होईल. ज्यामध्ये सुरुवातीचा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, गन्ना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. ज्यामध्ये आपल्याला माती, लाकूड किंवा बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट किंवा टाइल्स इतर हे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी गन्ना घराची जमीन म्हणजे आपल्याला जे आपलं खालचा जो जमिनीचा भाग आहे ज्याला आपण जे फ्लोरिंग म्हणतो ते फ्लोरिंग कोणत्या प्रकाराचं आहे, ज्यामध्ये मातीचं आहे, लाकूड किंवा बांबू वापरलेला आहे किंवा दगड किंवा कोबा केलेला आहे त्यासाठी सिमेंट आहे किंवा पक्क्या विटांचं आपलं असेल किंवा आपल्याकडे टाइल्स असतील तर टाइल्स किंवा त्यापेक्षा इतर असेल तर इतर. त्यामुळे जे काही फ्लोरिंगसाठी जे साहित्य वापरलं असेल त्यामध्ये आपण टाइल्स असतील तर आपण टाइल्स या ठिकाणी निवडू शकता किंवा दिलेल्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपण निवडायचा आहे. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर असा कर्सर किंवा असा टिक आपल्याला या ठिकाणी झालेला दिसेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गन्ना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता आपण जे आपलं जे घर आहे त्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे भिंतीसाठी त्यासाठीचे जे पर्याय आहेत त्यामध्ये गवत, वाळवलेले गवत किंवा बांबू, प्लास्टिक किंवा पॉलिथिन, माती किंवा कच्च्या विटांचं, लाकूड, दगड सिमेंट किंवा मातीने न जोडलेले, दगड सिमेंट मातीने जोडलेले, जीआय धातू, पक्क्या विटा, कॉन्क्रीट आणि इतर यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता या पर्यायाबद्दल थोडंसं विश्लेषण मी या ठिकाणी देतोय. दगड सिमेंट मातीने न जोडलेले म्हणजे जर आपल्या घरांच्या भिंती फक्त दगडावर दगड ठेवून किंवा विटावर विटा ठेवून जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लास्टर केलेलं नसेल तर हा मातीने न जोडलेले हा पर्याय असेल आणि दगड सिमेंट आणि मातीने जोडलेले असं असेल तर त्याला म्हणजे त्याच्या सर्व भेगा किंवा जे प्लास्टर म्हणतो आपण त्याला ते जोडलेलं असेल तर जोडलेलं म्हणायचं आहे. जर आपल्या भिंती ह्या जीआय धातू म्हणजेच पत्र्याच्या असतील किंवा लोखंडी असतील, लोखंडापासून बनवलेल्या असतील किंवा शीट्स असतील तर जीआय धातू हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आणि पक्क्या विटा आणि आपलं रेग्युलर जे कॉन्क्रीट प्लास्टर म्हणतो त्या प्लास्टर केलेलं असेल तर पक्क्या विटा आणि फक्त कॉन्क्रीट मध्ये उभं केलं असेल तर कॉन्क्रीट, तर आपल्याला या ठिकाणी तो पर्याय अचूक पद्धतीने निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गन्ना घराची छप्पर यासाठी वापरलेले साहित्य. छप्पर म्हणजे आपल्या घराचे छत. छत हे कोणत्या प्रकाराचे आहे? वाळवलेले गवत, लाकूड, बांबू किंवा माती इत्यादी पैकी, प्लास्टिक, पॉलिथिन, हाताने बनवलेले कवले, यंत्राने बनवलेली कवले, पक्क्या विटा, दगड, स्लेट, जीआय धातू, कॉन्क्रीट किंवा इतर. आता यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जर आपलं कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीट निवडा. कौलांच्या प्रकारामध्ये दोन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. हाताने बनवलेले कौले असतील तर ते कौले किंवा यंत्राने बनवलेले कौले असतील, जे सुबक कौले असतील ते यंत्राने बनवलेले असतील आणि हाताने बनवलेले कौल्यांमध्ये आपल्याला फरक या ठिकाणी समजून येईल. जीआय धातूमध्ये आपल्याला पत्रा असेल तर आपण जीआय धातू या ठिकाणी वापरू शकाल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गन्ना घराची स्थिती कशी आहे? आता आपल्याला याबाबत आणखी जर जास्त माहिती घ्यायची असेल तर या गन्ना घराच्या स्थितीसमोर हे आय बटन जे आहे या आय बटनाला जर आपण क्लिक केलं, या प्रत्येक प्रश्नापुढील या आय बटनाला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला काही डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी दिलं जाईल. जसं की घर मोडकळीस आलेले मानले जाईल जर पडझडीला आलेले असेल आणि
ज्याची खूप मोठ्या प्रमाणात डागडुजी करणे आवश्यक असे आहे, तसेच दुरावस्थेतील जी घरे पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाही अशा घरांना सुद्धा मोडकळीस आलेले घरे समजावेत. म्हणजे याच्या बाबतीतचा जो कन्सेप्ट आहे तो या आय बटनामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर याची ही मदत घेऊन आपण हे प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. तर घराची स्थिती चांगली असेल तर चांगली लिहा, राहण्यास योग्य असेल किंवा मोडकळीस आलेली असेल तर त्याचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे प्रश्न या ठिकाणी आपण जतन करा आणि पुढे जा या बटनाला क्लिक करूया. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का, याला होय म्हणूया. होय म्हणल्यानंतर आपल्याला पुढील तपशील या सुविधांच्या बाबतीत किंवा सर्वसाधारण माहितीशी येईल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती असा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. आता इथे एक आणखी आय बटनावर जर आपण क्लिक केलं तर गणना करताना सर्व वयोगटातील सामान्य निवासी ज्यामध्ये शिशु, वयस्कर व्यक्ती यांचा समावेश करावा. तथापि पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीची नोंद घेऊ नये. अशा व्यक्तींची नोंद त्यांच्या सामान्य निवासाच्या ठिकाणी करण्यात येईल. आता इथे कुटुंब निवासस्थानाची जी एकूण व्यक्तींची संख्या आहे ती संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. यामध्ये महत्वाचं असं आहे की समजा एखादी व्यक्ती ही माहिती भरत आहेत, परंतु त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये 10 व्यक्ती आहेत असं उदाहरण आपण या ठिकाणी जर घेतलं, परंतु प्रत्यक्ष त्या घरामध्ये 2च लोक राहत आहेत आणि बाकीची 8 लोक इतर वेगळ्या ठिकाणी राहत असतील, तर त्या 8 लोकांची गणना इथे त्या व्यक्तीनं करायची नाही. प्रत्यक्ष त्या घरामध्ये जी 2 लोक राहत आहेत किंवा जितकी व्यक्ती राहतात तितक्याच व्यक्तींची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर खालील प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. त्यानंतर त्यासाठी आपण या फॉर्म भरण्यासाठीची जी भाषा निवडलेली आहे ती कोणती आहे, तर ती या ठिकाणी आपण जी भाषा निवडलेली आहे ती भाषा या ठिकाणी आपण टाकतोय. अशा पद्धतीने टाईप करून आपल्याला ही भाषा टाकायची आहे. कुटुंब प्रमुखाचं लिंग जे असेल ते टाकायचं आहे. जर अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी ही प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला अनुसूचित जाती आणि जमातीसाठीची जी सूची आहे ती येथे जर क्लिक केलं तर आपल्याला त्याची लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटेल आणि तो कॉलम आपल्याला अचूक भरायचा आहे. जाती आणि जमाती असेल तर इथे 2 पर्याय दिलेले आहे आणि या व्यतिरिक्त असेल तर इतर हा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे? घर स्वतःचे आहे, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले, भाड्याचे आणि कोठेही स्वतःचे घर नसलेले आणि इतर. आता आपल्याला जो पर्याय या ठिकाणी लागू होतोय तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे निवास योग्य खोल्यांची संख्या. आता यामध्ये काय विशेष सांगितलेलं आहे की स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय, साठवण्याची खोली, येण्या जाण्याचा रस्ता आणि वरांडा यांची गणना निवास योग्य खोली म्हणून करू नये. म्हणजे आपल्याला हे सगळे पर्याय सोडून, किचन सोडून, स्नानगृह, शौचालय, साठवण्याची खोली हे सगळे ऑप्शन सोडून राहण्यास योग्य किती खोल्या आहेत फक्त तेवढ्या खोल्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी जी काय असेल ती इथे टाकायची आहे. त्यानंतर या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, ज्यामध्ये फक्त सामान्य निवासी असलेले विवाहित जोडप्यांची संख्या मोजताना जर पती किंवा पत्नी तात्पुरती हजर नसतील तरी सुद्धा त्यांची गणना आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि इथे जितके काही जोडप्यांची संख्या असेल ती जोडप्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. यामध्ये आणखी काही एक कन्सेप्ट आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जरी आपण एका घरात राहत असाल तर तिथे सुद्धा विवाहित जोडप्यांची संख्या म्हणून आपल्याला जे रिलेशन मध्ये आहेत तशा पद्धतीची संख्या आपल्याला या ठिकाणी अपडेट करायची आहे. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा पुष्टी करण्यासाठी आपल्याला होय म्हणायचं आहे आणि त्यानंतर पुढील ज्या सुविधा आहेत त्यासाठी काय काय प्रश्न विचारलेले आहेत त्याकडे आपण जाऊयात. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे? आता यासाठी जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्रोताद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असेल तर ज्या स्रोताचा सर्वाधिक किंवा वर्षातील जास्त काळ वापर केला जातो त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आता यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत, प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला पाणी प्रक्रिया करून येते तर आपण ह्या ऑप्शनला चॉईस करणार आहोत. प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे. आता जर आपल्याकडे पाणी डायरेक्ट
कुठल्या तरी सोर्स मधनं आपल्या घरामध्ये येतंय आणि त्यानंतर आपण प्रक्रिया करून ते पाणी पित असाल तर आपल्याला प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे असं म्हणावं लागेल, जरी आपल्याकडे फिल्टर असेल तरी सुद्धा. कारण मुख्य पाणी येताना आपल्याला ते प्रक्रिया करून येत नाही आणि त्यानंतर आपण प्रक्रिया करून पित असाल तर प्रक्रिया न केलेलं पाणी आपल्याला येते. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. त्यानंतर विहीर, हातपंप, ट्यूबवेल किंवा बोरवेल मधून झरा, नदी कालवा, टँकर, तळे, सरोवर, पॅक पॅकबंद, बाटलीबंद पाणी आणि इतर स्रोत यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत यामध्ये परिसराजवळ आणि दूर असे 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ज्यामध्ये परिसराजवळ म्हणजे जर आपण शहरी भागात असाल तर परिसराजवळ याचा अर्थ असा आहे की जर उपलब्ध स्रोत परिसरापासून 100 मीटरच्या आत असेल आणि ग्रामीण भागासाठी याचं अंतर 500 मीटरच्या आत असेल तर परिसराजवळ असं आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रकाशाचा मुख्य स्रोत, ज्यामध्ये वीज, रॉकेल, सौर ऊर्जा, इतर तेल, इतर आणि प्रकाशाची सोय नाही असे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण वीज वापरत असाल तर वीज, रॉकेल, सौर ऊर्जा वापरत असाल तर सौर ऊर्जा. परंतु सौर ऊर्जा आपण जर सौर ऊर्जा हा पर्याय निवडत असाल तर बघा मागील 12 महिन्यांमध्ये प्रकाशाच्या ज्या स्रोताचा जास्तीत जास्त वापर केला आहे अशा स्रोताची आपल्याला या ठिकाणी खून किंवा टिक त्या ठिकाणी करायची आहे. त्यामुळे हा पर्याय अचूक पद्धतीनं वापरा. सौर ऊर्जा वापरणारे जे ज्या ठिकाणी सोलर पॅनल आहेत ते सोलर पॅनलची जोडणी जर प्रत्यक्ष वीज मंडळाबरोबर झालेली असेल तर तो सौर ऊर्जा नसून तो वीज यामध्येच कॅल्क्युलेट होईल, कारण आपल्याला ती वीज ट्रान्सफर करून ही वीज केंद्रामार्फतच पुन्हा आपल्याला येत असते. त्यामुळे सौर ऊर्जा हा पर्याय आपल्याला पूर्णपणे लागू होणार नाही. त्यामुळे वीज हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता होय नाही या स्वरूपामध्ये आहे, ज्यामध्ये केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, फक्त आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी असेल तर इतर कुटुंबांसह सामायिक वापर म्हणजे आपण जर चाळीमध्ये राहत असाल तर सामायिक वापर जर त्या शौचालयाचा असेल तर हा पर्याय. त्यानंतर सार्वजनिक शौचालय, त्यानंतर नसेल तर नाही उघड्यावर असाही पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर शौचालयाचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे, फ्लश किंवा पोर फ्लश शौचालयाची जोडणी, ज्यामध्ये पाईपद्वारे मलनिस्सारण होतं, सेप्टिक टँकद्वारे होतं किंवा इतर व्यवस्था जो काही पर्याय आपल्याला या ठिकाणी असेल तो. त्यानंतर जो खड्डा आहे तो द्विखड्डा आहे की कसा आहे, लादीसह व्हेंटिलेटेड सुरक्षित खड्डा आहे की कसा, यापैकी एकच पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडता येईल. त्यानंतर खाली एकल खड्डा शौचालय आहे, लादीसह किंवा कसा. त्यामुळे इथे जो पर्याय आपण निवडणार आहात तो या सर्व पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. सेवा शौचालय इथे आणखी 2 पर्याय दिलेले आहेत, तेही लागू आहे की नाही याची चौकशी आपल्याला खात्री करायची आहे. त्यानंतर उघड्या गटारात मलनिस्सारण असा एक पर्याय इथे आपल्याला दिलेला आहे. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, ज्यामध्ये बंद गटार, उघडे गटार आणि गटार नसल्यास. आता याच्यासाठी काय क्रायटेरिया दिलाय, सांडपाण्यामध्ये स्वयंपाकघराचे सांडपाणी, अंघोळीचे आणि धुण्याचे सांडपाणी याचा समावेश होतो, परंतु यामध्ये शौचालयाच्या टाकाऊ सांडपाण्याचा समावेश होत नाही. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने झालेली आहे, बंद गटारातून झाली की उघड्या गटारात किंवा गटार नसल्यास. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, स्नानगृह असेल तर होय किंवा ते छपराशिवाय बंदिस्त आहे का, नसेल तर नाही. इथे त्याचा क्रायटेरिया काय आहे, जर कुटुंब परिसरातील सामायिक स्नानगृह छपराशिवाय बंदिस्त स्नानगृहाचा वापर करत असेल तर अशा सर्व कुटुंबास स्नानगृहाची सोय उपलब्ध आहे असे नोंदवावे. त्यानंतर स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी जोडणी, यामध्ये आपल्याला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास एलपीजी जोडणी आहे का, असेल तर होय, नसेल घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही तर त्यासाठी एलपीजी जोडणी आहे का, नाही का. त्यानंतर बाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास एलपीजी जोडणी आहे किंवा नाही, स्वयंपाक करत नाही, असे एवढे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. क्रायटेरियामध्ये आपल्याला इथे काय सांगितलंय, दिस क्वेश्चन कव्हर्स 2 aspects अवेलेबिलिटी ऑफ किचन अँड अवेलेबिलिटी ऑफ एलपीजी कनेक्शन, प्लीज रेकॉर्ड युअर रिस्पॉन्स अकॉर्डिंगली. आता यामध्ये आपण जास्तीत जास्त जे काही पर्याय इथं दिलेले आहेत ती जर योग्य स्वयंपाकघरामध्ये, स्वयंपाक घरात नाही आणि खुल्या जागेत असे 3 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला इथे जोडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, ज्यामध्ये जळाऊ लाकूड, पिकाचा उर्वरित भाग, शेणाच्या गौऱ्या,
कोळसा किंवा लोणारी कोळसा, रॉकेल, एलपीजी, वीज, गोबर गॅस, सौर ऊर्जा आणि इतर. तर यासाठीचा जो क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये जर स्वयंपाकासाठी एकापेक्षा जास्त प्रकारचे इंधन वापरत असेल, तर प्राथमिक मुख्यतः वापरल्या जाणारा इंधनाचा संकेतांक आपल्याला इथे नोंदवायचा आहे. जर आपण एलपीजी किंवा सीएनजी प्रमुख वापरत असाल तर तो इथे वापरा. जर आपण हे एलपीजी जोडणी कनेक्शन असून देखील जास्तीत जास्त वापर आपण लाकूड किंवा पिकाचा उर्वरित भाग किंवा गोवऱ्या जास्तीत जास्त ज्याचा वापर होईल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर शेवटी जतन करा आणि पुढे जा याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का याला होय म्हणायचं आहे. आणि पुढील मालमत्तेच्या बाबतीतले प्रश्न आहेत, ज्यामध्ये रेडिओ तुमच्याकडे आहे का, ज्यामध्ये परंपरागत रेडिओ संच असेल तर, मोबाईल किंवा स्मार्टफोनवर आपण रेडिओ ऐकत असाल तर, इतर कोणत्या उपकरणावर ऐकत असाल तर, आणि नसेल तर नाही. त्यानंतर दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन, जे टेलिव्हिजन आहे ते दूरदर्शन निशुल्क डिशद्वारे आहे का, इतर डीटीएच किंवा डिश सेवेचे आहे का, किंवा केबल जोडणे आहे, इतर किंवा नाही. त्यानंतर इंटरनेटची उपलब्धता आहे का, मोबाईल किंवा संगणकावर आहे का, लॅपटॉप वर आहे का, इतर कोणत्या उपकरणावर आहे, नसेल तर नाही. त्यानंतर लॅपटॉप किंवा संगणक आहे का, होय किंवा नाही यामध्ये प्रश्न आहे. दूरध्वनी, मोबाईल किंवा स्मार्टफोन आहे का, फक्त लँडमाईन असेल तर होय, फक्त मोबाईल असेल, स्मार्टफोन इतर मूलभूत किंवा हे दोन्ही असतील तर आपल्याला दोन्ही म्हणायचं आहे. फक्त स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोनवर म्हणायचं आहे. सायकल, स्कूटर, मोटरसायकल किंवा मोपेड, यामध्ये सायकल असेल तर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड असेल तर, आणि हे दोन्ही असतील तर दोन्ही या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. कार, जीप आणि व्हॅन यामध्ये होय, या तीनच पर्यायांसाठी हा प्रश्न आहे, ज्यामध्ये फक्त कार, जीप आणि व्हॅन हे तीनच असतील तर होय म्हणायचं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, ज्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, ज्यापैकी योग्य जे आपण मुख्य धान्य वापरत असाल, जास्तीत जास्त ज्या धान्याचा यूज होत असेल ते धान्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी जो क्रमांक आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत. पुढे जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं, याला होय म्हणायचं आहे. होय म्हणल्यानंतर आपणासमोर याचं पूर्वावलोकन येईल. आपण जे प्रश्नांची उत्तरं भरली ती अचूक आहेत की नाही याची खात्री करायची आहे. पुन्हा एकदा हा सारांश वाचायचा आहे आणि हा मसुदा आपल्याला जतन करून ठेवायचा आहे. हा आपण जतन केला आहे, ठीक आहे म्हणायचं आहे. आणि याला अंतिम पुष्टी करण्यासाठी पुष्टी करा आणि सादर करा या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल करणं शक्य होणार नाही. तुम्हाला पुढे जायचं आहे का, एकदा खात्री करायची आहे. फायनल सबमिशन झाल्यानंतर कोणताही बदल आपला होणार नाही. याला होय म्हणूयात. होय केल्यानंतर आपल्याला आपलं यशस्वीरित्या सबमिट केले आहे असं येईल. त्यानंतर तुमचा स्वगणना आयडी आपल्याला या ठिकाणी दिसेल. हा आयडी तुमचा जो HLO पूर्ण करण्यासाठी, ही जी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा आयडी आपल्याला प्रगणक जे आपल्याला जे सर्वे करण्यासाठी येणार आहे त्या प्रगणकांना हा आयडी दिल्यानंतर आपल्याला त्याची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे हा आयडी आपल्याला व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे. त्याचा SMS सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. ईमेलवर सुद्धा त्याचा, जर आपण ईमेल दिला असेल तर त्याचा मेसेज आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तो आयडी आपण जतन करून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपली स्वगणना आपण पूर्ण करायची आहे आणि या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवायचा आहे. सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.